बघितलं होतं. आपण बघितलं होतं ओके. मॅग्निफिकेशन बघितलं होतं, हाईट वगैरे बघितलं होतं, पण आपण पॉवर बघितलं नव्हतं. तर झूम पॉवर करणार ऑफ होते. लेन्स काय असतं? तर पॉवर ऑफ लेन्स मध्ये इम्पॉर्टंट गोष्ट असते की पॉवर काय असतं. तर पॉवरचं डेफिनेशन काय असतं? तर पॉवरचं डेफिनेशन सिम्पल असतं, रेसिप्रोकल ऑफ दी फोकल लेंथ. म्हणजे फोकल लेंथला 1/4 फोकल लेंथ केलं की आपल्याला काय मिळतं? पॉवर मिळतं. एकदम जनरल डेफिनेशन आहे की जे तुम्हाला फोकल लेंथ असतं त्याला काय म्हणतात, हाफ करायचं आणि पॉवर. तर पॉवर मध्ये काय काय तुम्ही मेन्शन करू शकता? तर बेसिकली पॉवर लेन्सला पॉवर ऑफ द लेन्स डिफाईन ॲज द रेसिप्रोकल ऑफ द फोकल लेंथ, एवढं त्याचं डेफिनेशन आहे. कळलं? आणि याला शिव डेफिनेशन लिहिणार याच्यामध्ये थिओरिटिकल पेक्षा न्यूमेरिकल येणार. काय येणार? न्यूमेरिकल येणार. तुम्हाला विचारलं ना की कॅल्क्युलेट द पॉवर ऑफ द लेन्स. माझी पॉवरचा फॉर्म्युला महत्वाचा आहे, तर म्हणून फॉर्म्युला यायला पाहिजे. जे पॉवर आहे ते कशात मोजतात? ते मोजतात डायोप्टर मध्ये. कशामध्ये? डायोप्टर मध्ये. तर पॉवरचा युनिट आहे डी, डायोप्टर. तर पॉवर जे काही असेल ते आपण मोजणार डायोप्टर मध्ये. एक्झाम्पल, आता डायोप्टर नंतर जो पॉवर ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स असणार तो ऑलवेज पॉझिटिव्ह असणार. काय असणार? पॉझिटिव्ह असणार. तर कॉन्व्हेक्स लेन्स पॉझिटिव्ह का असणार आणि कॉन्केव्ह लेन्स निगेटिव्ह का असणार? तो फोकस डिपेंड करणार. फोकसवर. ज्याचा फोकस प्लस पॉवर प्लस त्याचा पॉवर प्लस. कारण कॉन्व्हेक्सचा फोकस फोकल लेंथ ही प्लस असते आणि कॉन्केव्हची काय असते? फोकल लेंथ मायनस असते. मग समथिंग डिवाइड बाय प्लस म्हणजे आन्सर प्लस येणार आणि मायनस म्हणजे मायनस. मग कॉन्व्हेक्सचा एफ प्लस म्हणून पॉवर प्लस, कॉन्केव्हचा फोकल लेंथ मायनस म्हणून पॉवर मायनस. कळालं? मग जेव्हा ही कोणतीही पॉवर तुम्हाला प्लस मध्ये असेल त्याचा मिनिंग तो पण असतो कॉन्व्हेक्स लेन्स असतो, आणि पॉवर जर मायनस मध्ये असेल तर तो कॉन्केव्ह लेन्स असतो. चला एक्झाम्पल. आता ऑप्टिशियन प्रिस्क्राइब द करेक्टिव्ह लेन्स इंडिकेटिंग द पॉवर, लेटेस्ट लेन्स प्रिस्क्राइब बाय द पॉवर. आता जे ऑप्टिशियन असतात, ऑप्टिशियन्स म्हणजे कोण? डॉक्टर किंवा ऑप्टिशियन्स जे आपल्याला चष्मे देतात. आपण बेसिकली चष्मा घालतो म्हणजे काय घालतो? लेन्स घालतो. काय घालतो? लेन्स घालतो. तर लेन्स मध्ये डॉक्टरने प्रिस्क्राइब केलं की तुमच्या लेन्सची पॉवर +2 डायप्टर आहे. काय आहे? +2 डॉट डायप्टर आहे. म्हणजेच काय आहे? आधीच कळालं. म्हणजे प्लस म्हणजे तो कॉन्व्हेक्स लेन्स आहे. कोणता लेन्स आहे? कॉन्व्हेक्स लेन्स. बरोबर. सेकंड थिंग, फोकल, त्याचं फोकल लेंथ काढायचं तुम्हाला. कसं काढणार? मग तुम्हाला माहिती पॉवर माहिती आहे, 2 1/2 म्हणजे 0.5. हे बघा, तुम्हाला काय माहिती आहे? पॉवर माहिती. पॉवर आहे +2.0 डायप्टर. बरोबर. तुम्हाला हा पॉवर डॉक्टरने प्रिस्क्राइब केलाय की ह्या पॉवरचा लेन्स घालायचा, आणि तुम्हाला विचारलंय की कॅल्क्युलेट द फोकल लेंथ ऑफ दिस लेन्स. मग आपल्याला माहिती आहे की पॉवरचा फॉर्म्युला काय असतो? पॉवर 1/f असतो. काय असतो? 1/f असतो. मग पॉवरची व्हॅल्यू 2 पुट करायची, इज इक्वल्स टू 1/f. आणि आपल्याला मिळतं f इज इक्वल्स टू 1/2. आणि 1/2 ला काय येतो आन्सर? 0.5. आणि जे डायप्टर मध्ये असेल तर आन्सर मीटर मध्ये येणार. कशामध्ये येणार? मीटर. तर फोकल लेंथ किती असली पाहिजे लेन्सची? 0.5 मीटर. बॉन्ड कळतंय? हो, कळतंय. बरं. याचे रिव्हर्सही तुम्हाला न्यूमेरिकल येऊ शकतो. रिव्हर्स मध्ये काय विचारणार? रिव्हर्स मध्ये जर पॉवर दिला, फोकल लेंथ दिली असेल पॉवर, तुम्हाला रिव्हर्स मध्ये सांगितलं ना, एक लेन्स आहे, लेन्स फोकल लेंथ जी आहे ते 0.5 मीटर आहे. कॅल्क्युलेट द पॉवर आणि प्लस आन्सर आहे. फोकल लेंथ काय? प्लस आहे. मग तुम्ही काय करणार? पॉवर इज इक्वल्स टू 1/0.5. 1/0.5. आणि याला जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करणार तेव्हा आन्सर किती येणार? 2. किती येणार? 2. आणि मग 2 कशामध्ये? डायप्टर. तर डायप्टरचे तुम्हाला फोकल लेंथ काढता आली पाहिजे आणि फोकल लेंथचे डायप्टर. रेसिप्रोकल आहे, सर्वात इझी अशा प्रकारचे न्यूमेरिकल्स येतात. नेक्स्ट आहे, तुम्हाला सांगितलंय की पॉवर -0.25 आहे. काय म्हणून? पॉवर मायनस -2. 0.25. चलो. तर न्यूमेरिकल असं विचारलंय, पॉवर ही -2.5 डायप्टर आहे. माझी मायनसचा मिनिंग लक्षात घ्यायचा, कॉन्केव्ह लेन्सचा. करेक्ट. आणि याचं फोकल लेंथ काढायचं आहे. मग पॉवर इज इक्वल्स टू 1/f. पॉवर आहे -2.5 इज इक्वल्स टू 1/f. 1/f इज इक्वल्स टू 1/-2.5. 1/2.5 ला सॉल्व्ह करा. मायनस तो बाहेर आला, मग -2.5 ला सॉल्व्ह करावं लागेल. कसं करणार?
कसं करतात? 0.4 तिथे 0 टाकायचा, 0 टाकायचा. चला नाव कळेल मला. हे करता येईल का आपल्याला 1/2.5? नक्की मोहन करता येईल का 1/2.5? हा कसं करणार? आधी तर हे पॉइंट मध्ये कॅल्क्युलेशन नाही करायचं. याला काय करायचं 25 शिफ्ट कर. करायचं. 25 करायचं. पहिला 25 गेला तर 10 काय करायचं -1 लावायचं. मोठा गेला तो. हा 0.4. गुड. आणि हा 1 मला आवडत नाही, तो 100 आवडतो. कितीने वाढवला? 2. मायनस वरती गेला तर -1 वरती गेला तर +1 काय झाला? +1. 10 +1 झाला ना. 10 +1 -1 10 - करेक्ट. आणि हा 21 जा 24 जा. हे 4 × 10 - म्हणजेच काय 4/10 = 0.4. तुम्ही कसंही करा, मला कॅल्क्युलेशन जनरली पॉईंट मध्ये आवडत नाही. मी त्याला 10च्या पॉवरने कॅन्सल करतो आणि मग कॅल्क्युलेशन करतो. मला पॉईंटचे कॅल्क्युलेशन डिव्हिजन बिलकुल आवडत नाही. तुम्हाला जसं करायचं तसं तुम्ही करू शकता. डायरेक्ट येत असेल तर आनंदी गोष्ट. सिम्पल आहे. पॉवर म्हणजे 1/f आणि f बेसिकली पॉवर प्लस असेल कॉन्व्हेक्स साठी आणि मायनस असेल कॉन्केव्ह साठी, आणि इथे स्टॉप होणार. इथे एक न्यूमेरिकल दुसरं टर्म. काही पॉईंट प्रश्न? आपल्याला नोट्स वापरायचे आहेत. नोट्स ओपन करून बघू पेपरमध्ये आपल्या नोट्स मध्ये काय काय येणार आहे. हा नाव विसरलो, काय नाव? श्रिया. ठीक आहे. तर श्रिया काय करायचं, आपल्या नोट्स वापरायच्या बेसिकली नोट्स अभ्यास करण्यासाठी, बरोबर? काय नाही अर्ध्या ठीक आहे. इथून सायन्सला आपल्या नोट्सचा रेफरन्स घ्यायचा. नोट्स बनवायचेच नाही, पण रेफरन्स आपल्या नोट्सचा फॉलो करायचा. कळालं? मोहन काही प्रॉब्लेम? मोहन हॅलो. हा काही प्रश्न आहे? नाही सर. बरोबर. हे बघा, मिरर फॉर्म्युला बघितला होता का? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, स्नेल्स लॉ बघितला होता. आणि डायप्टर. डायप्टरला 3 स्टार आहे, म्हणजे मोर दॅन 3 टाइम्स पूर्ण आज केलेला क्वेश्चन. काय मोर दॅन 3 टाइम्स? काय आहे डायप्टर? डेफिनेशन विचारलं आहे की पॉवर ऑफ लेन्सचं प्रॉपर डेफिनेशन काय? तर आपण काय म्हणणार, इज द रेसिप्रोकल ऑफ द फोकल लेंथ. ही शॉर्टकट डेफिनेशन काय? शॉर्टकट डेफिनेशन. पण ऍक्च्युअली काय, डिग्री ऑफ कॉन्व्हर्जन्स अँड डायव्हर्जन ऑफ लाईट्स अचीव बाय द लेन्स. म्हणजे हा जो लेन्स आहे, लेन्स 2 टाईपचे असतात. हा असतो कॉन्केव्ह लेन्स आणि हा असतो कॉन्व्हेक्स लेन्स. तर हा कॉन्केव्ह लेन्स जो असतो तो लाईटला किती डायव्हर्स करतो, आणि कॉन्व्हेक्स लेन्स लाईटला किती एका पॉइंटला फोकस करतो, त्याच्या ऍबिलिटीला काय म्हणतात, पॉवर ऑफ लेन्स म्हणतात. डिग्री करतो, डिग्री ऑफ डायव्हर्जन म्हणजे तो किती लाईटला फोकस करण्याची ऍबिलिटी ठेवतो, किती डिग्रीने बेंड करू शकतो किंवा त्याला स्प्रेड करू शकतो, त्याची ऍबिलिटी म्हणजे पॉवर ऑफ लेन्स असतं. शॉर्टकट म्हणजे पॉवर इज 1/f. ही तर मॅथमॅटिकल झाली. काय झाले? मॅथमॅटिकल. लॉजिकल काय, लाईटला डायव्हर्ज आणि कॉन्व्हर्ट करण्याच्या ऍबिलिटीला पॉवर ऑफ लेन्स म्हणतात. समजलं? बरोबर. पॉवर ऑफ लेन्स इथे प्रॉपर डेफिनेट फॉर्म्युला दिसत नाही, तर आपण फॉर्म्युला कट करणार आणि प्रॉपर फॉर्म्युला यूज करणार. त्याला नाही करता येणार. तर आपला फॉर्म्युला असणार आहे पॉवर इज इक्वल्स टू 1/f. बरोबर. हे प्रश्न याच्यामध्ये नाही. सिद्वेज, कॉन्व्हेक्स लेन्स साठी डायोप्टर हे युनिट असणार आहे. कॉन्व्हेक्स लेन्स साठी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. आणि मला वाटतं की इथे काही न्यूमेरिकलची अशी काही असं गरज नाहीये, पण आपण इथे एक
छोटेसे न्यूमेरिकल पुट करू, हे आपण यूज करू. चालेल वाचण्यासाठी की डायोमीटर काय असतं म्हणजे काय सिद्वेत हे वाचलं जाईल. तिथे शॉर्टकट मध्ये याचा रेफरन्स घेतला जाईल. हे न्यूमेरिकल म्हणून क्वेश्चन आलेले आहेत, दोघेही आले. काय क्वेश्चन आलेले आहेत की ह्या पॉवर साठीचं फोकल लेंथ किती, की मला उलटही आलेलं आहे की फोकल लेंथ साठी पॉवर. तर दोघेही तुम्हाला प्रॉपर इथे अभ्यास करायचे आहे. तर आपण पॉवर हे बघितला. पॉवर मध्ये पुन्हा एक एक्स्ट्रा पॉइंट आहे, तो म्हणजे की मेनी ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ लेन्स. आता आपल्याकडे एकापेक्षा जास्त लेन्सेस आहेत, एकापेक्षा जास्त लेन्सेस आहेत. मग त्यांच्यामध्ये आपण काय करतो, मॅग्निफिकेशन किंवा शार्पनेस इन्क्रीज करण्यासाठी नेट पॉवर काढतो. कशी काढतो, नेट पॉवर. माझ्याकडे असा इन्स्ट्रुमेंट आहे, इन्स्ट्रुमेंटचा मिनी टेलिस्कोप आहे, माझ्याकडे असं एक टेलिस्कोप वगैरे आहे, त्याच्यामध्ये मल्टिपल काय आहेत, लेन्सेस आहेत, आणि मला पॉवर काढायचं, मला पॉवर काढायचं. माझ्याकडे लेन्स 1 आहे, लेन्स 2 आहे, लेन्स 3 आहे. पॉवर 1, पॉवर 2, पॉवर 3. प्रत्येक लेन्सचा एक फोकल लेंथ असतो आणि फोकल लेंथ मधनं काय निघतो, पॉवर निघतो. करेक्ट. मग आता ह्या तिघांचा मला जर पॉवर काढायचं असेल तर कसं काय, ऍडिशन मग तिघांचं डायरेक्टली काय करायचं, म्हणून ऍडिशन करायचं. काय करायचं म्हणून, मोहन, मोहन आवाज, मोहन गायब झाला रे. मोहन गायब झाला. आपल्या नोट्स मध्ये मला वाटतं हे फॉर्म्युला पाहिजे, असला पाहिजे ना, काय सिरियस असला पाहिजे का, असलं पाहिजे. जर आपल्याकडे नेट पॉवर काढायचं असेल आणि आपल्याकडे जर मल्टिपल पॉवर अवेलेबल असतील तर आपण काय करायला पाहिजे, प्लस करायला पाहिजे. काय करणार आपण, प्लस करणार, बरोबर. चलो श्रेया, काही प्रश्न असेल तर विचारा श्रेया. यस सिद्वेद, टॉपिक सिंपल आहे आणि मला काही वाटत नाही की असं काही मोठं त्याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखं काही आहे. ठीक आहे. लाईन मधलं डिस्टन्स, चला आता करतोय का, लास्ट ऑफ, हाँ लेक्चर लगा नहीं है, नेटवर्क कसं काय गेलं नाही, वायफाय नाही, ठीक आहे. काय पाऊस वगैरे का, ठीक आहे चल. चला मोहनचं नेटवर्क गेलंय त्यामुळे तो डिस्कनेक्ट झाला. लास्ट टॉपिक करायचं आपल्याला सिद्वेत. टॉपिकचं नाव आहे रिफ्रॅक्शन थ्रू ग्लास लॅब. चलो तर श्रेया, रिफ्रॅक्शन टू ग्लास लॅब माहिती आहे का, हम्म? रिफ्रॅक्शन ऑफ ग्लास लॅब वरती काही क्वेश्चन नाहीत रे अशी. काही गरज नाही. काय काय वाटतं, त्यांना एक्झाम मध्ये त्याच्यातून लाईट दिली की अँगल ऑफ इन्सिडेंस इक्वल्स टू अँगल ऑफ इमर्जन्स, त्यातले दोन म्यू वन साइन आहे इक्वल टू म्यू टू साइन आहे काय ठीक आहे. चला एक शॉर्टकट मध्ये आपण बघू. चला इकडे लक्ष द्यायचं श्रेय. आपण एक टॉपिक बघतोय जो मिस केला होता आम्ही, त्याचं नाव आहे रिफ्रॅक्शन ऑफ दी लाईट थ्रू ग्लास लॅब.
पुन्हा तेच नोट्स मध्ये जायचं. चला इकडे बघायचं. हे बघा पॉइंट सिंपल आहे की आपल्याकडे एक ग्लास लॅब आपण काय बघतो आहे रिफ्रॅक्शन बघतोय. काय बघतोय रिफ्रॅक्शन. आणि रिफ्रॅक्शन मध्ये काय होतं तर आधी एक रेट काय तो आपण बघतोय रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन मध्ये बेसिकली फर्स्ट मीडियम मधनं सेकंड मीडियम मध्ये जाताना दोघी मीडियम काय पाहिजे ट्रान्सफर पाहिजे. काय पाहिजे ट्रान्सफर. इथे जर मिरर असेल तर इथून रिफ्लेक्शन होणार. काय होणार रिफ्लेक्शन होणार. रिफ्रॅक्शन होण्यासाठी जो सेकंड मीडियम आहे तो कसा असला पाहिजे ट्रान्सफर असला पाहिजे. आणि आपल्याकडे एअर नंतर ग्लास ट्रान्सफर मीडियम आहे म्हणजे इथे रिफ्रॅक्शन होऊ शकतं. मग रिफ्रॅक्शन होण्यासाठी एक बेसिकली हा एक ग्लास सरफेस आहे त्याला 90 डिग्रीला एक नॉर्मल काढणार आपण. ती रिफ्लेक्शन मध्ये होती. आणि त्या 90 डिग्रीला काढल्यानंतर आपण त्या 90 डिग्रीला जो जे टच करणार त्याला काय म्हणणार पॉईंट ऑफ इन्सिडेंट म्हणणार. आणि लेझरने तिथे काय पाठवणार लाईट पाठवणार. तिथे लेझर आहे लेझरने आपण त्या पॉईंट ऑफ इन्सिडेंटला हिट केलं. आणि नॉर्मल सोबत कितीचा अँगल बनवला आपण आय त्याला अँगल ऑफ इन्सिडेंट म्हणतात. त्याला काय म्हणतात अँगल ऑफ इन्सिडेंट. कळलं. मग एक अँगल ऑफ इन्सिडेंट आपण स्वतः ठरवलाय 30 डिग्री वगैरे जे काय असेल तो ठरवला आपण आणि तिथून एक अँगल बनवला आणि या पॉइंटला हिट केला. जिथे आपण एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केलं. इमॅजिनरी म्हणजे ते नसते पण आपण त्याला एक इमॅजिनरी 90 डिग्री लाईन ड्रॉ केलं. त्याला म्हणतो आपण एन एन डॅश. त्याला म्हणतो आपण काय म्हणतो नॉर्मल. ज्याने नॉर्मलचा मिनिंग हाच असतो परपेंडिक्युलर टू समथिंग कॉल्ड एज नॉर्मल. म्हणजे नॉर्मलला इथे हिट केल्यानंतर जर असं असलं असतं की हा जर मिरर असला असता तर काय झालं असतं श्रेया इथून रे रिफ्लेक्ट झाला असता आणि तो आर ने झाला असता आणि आर 30 डिग्री राहिला असता. बरोबर ना. अँगल ऑफ इन्सिडेंट इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ इन्सिडेंट इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. एक केवळ ट्रू आहे जेव्हा आपण मिरर यूज करतो रिफ्लेक्शन स्टडी करतो. पण हे रिफ्लेक्शन नाही आहे. रे रिफ्लेक्ट होणार नाही. रे काय होणार रिफ्रॅक्ट होणार. काय होणार रिफ्रॅक्ट होणार म्हणजे दुसऱ्या मीडियममध्ये एंटर करणार. आणि तो एंटर तर करणार पण तो स्ट्रेट असं जायला पाहिजे होता. डॅश डॅश लाईनने तो मूव्ह व्हायला पाहिजे होता पण तो मूव्ह नाही होत. तो काय करतो टुवर्ड्स नॉर्मल काय होतो बेंड होतो. काय होतोय टुवर्ड्स नॉर्मल बेंड होतोय. बेंड झालाय ना हा दिसतोय का. तो टुवर्ड्स नॉर्मल बेंड होतोय आणि याला म्हणतात रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन कुठे होत आहे पॉईंट ओ ला. रिफ्रॅक्शन कुठे होत आहे पॉईंट ओ ला जेव्हा एअर मधनं लाईट ग्लास मध्ये काय करतोय एंटर करतोय. मग जेव्हा नॉर्मल सोबत आपण ऍक्च्युअल जो रे पास होईल त्याचा अँगल काढणार त्याला आर आर म्हणणार आपण आणि जो इन्सिडेंट तो आय असणार. मग इन्सिडेंट अँगल काय असणार आय असणार. रिफ्रॅक्टेड अँगल काय असणार आर. याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणायचं. काय म्हणायचं रिफ्रॅक्शन. चला खाली मग इथे काय कळलं आपल्याला कधीही कोणत्याही एअर मधनं ग्लास मध्ये लाईट जाणार त्याला म्हणणार ऑप्टिकल डेन्सर ऑप्टिकल रेअर. नाही ना ऑप्टिकल रेअर ऑप्टिकल हा ऑप्टिकल रेअर म्हणजे काय की ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो कमी असतो. ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असतो. श्रेय आता जास्त कळत नसेल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या पुढे तुला रिव्हिजन मध्ये कळेल. असे मटेरियल असे काही सबस्टन्स असतात की ते लाईटला जास्त बेंड करतात त्यांना ऑप्टिकल डेन्सर म्हणतात. आणि जे लाईटला जास्त बेंड करत नाही त्यांना ऑप्टिकल रेअर म्हणतात. मग जो ऑप्टिकल रेअर मधनं ऑप्टिकल डेन्सर अशा जर सबस्टन्स मध्ये लाईट आला तर तो जास्त बेंड होतो. कोणाकडे होतो नॉर्मल कडे. कोणाकडे नॉर्मल कडे. कळलं. आता सिच्युएशन काय लाईट ऍक्च्युली स्ट्रेट आला असता तर इथे आला असता पण तो ऍक्च्युली इथे आला. मग इथे सिच्युएशन सेम होत आहे. काय होत आहे आता ग्लास मधून एअर मध्ये येतोय. ग्लास हा ऑप्टिकल डेन्सर असतो. एअर काय असतो लाईट असतो. रेअर म्हणतात. काय म्हणतात रेअर. मग त्याच्या अपोजिट होतो लाईट इथे. आता इथून इमेज करा हा इन्सिडेंट होतो इथे. अँगल ऑफ इन्सिडेंट आहे का. लाईट असं जायला पाहिजे होता. कसं जायला पाहिजे होता लाईट असं जायला पाहिजे होता. पण लाईट कोणाकडे लाईटने थोडस काय केलंय अवे फ्रॉम द नॉर्मल मूव्ह केलाय. कसं केलंय अवे फ्रॉम द नॉर्मल. मग अवे फ्रॉम द नॉर्मल लाईट का बेंड होतो कारण तुम्ही ग्लास कडनं एअर कडे आला. ग्लास हा डेन्सर आहे आणि एअर हा रेअर आहे. रेअर मध्ये त्यातले पार्टिकल्स थोडे दूर असतात त्याच्यामुळे लाईट जास्त बेंड होत नाही. काय कळालं ग्लासला लाईटला जास्त बेंड करता येतो कारण तो ऑप्टिकल डेन्सर आहे.
आणि लाईट एअरला जास्त बेंड करता येत नाही, कारण तो ऑप्टिकली रेअर आहे. ठीक आहे. मग ग्लास मध्ये जेव्हा लाईट येतो तेव्हा काय होतं, ग्लास मध्ये लाईट येतो तेव्हा काय होतं रे, लाईट हा तिथून एंटर तर करतो पण नॉर्मल कडे जातो. आणि जसा तो ग्लास मधून एअर मध्ये जातो तेव्हा तो काय होतो, नॉर्मल कडनं अवे जातो, म्हणजे तो बाहेर येतो. कळाली गोष्ट, हो का नाही? मधून आता किती कळतंय मला गॅरंटी नाही का किती तुला कळतंय, बरोबर. सिद्धी तुला किती कळालं? मला कळालं ते. मोहन, कळालं सर. हे बघा थोडस शॉर्टकट मध्ये सांगायचं तर मुलगी नवीन आहे म्हणून तिला आपण थोडं सांगू. तिला ऑप्टिकल टेन्सर यार आता माहित नाही, कारण शेवटचा लास्ट टॉपिक आहे चॅप्टरचा. काय लास्ट टॉपिक आहे हे बघा. ग्लास मध्ये जेव्हा लाईट अशा प्रकारे असं जायला पाहिजे होता, बरोबर. तो काय झाला, असा बेंड झाला, तो कोणाकडे झाला, नॉर्मल कडे बेंड झाला, बरोबर आहे की नाही. कारण एअर मधला ग्लास ग्लास हा डेन्सर असतो म्हणून तो नॉर्मल कडे येतो. आता तो लाईट इथे आला ना, तर तो लाईट ऍक्च्युली असं स्ट्रेट जायला पाहिजे पण तो नॉर्मल पेक्षा दूर जातो, नॉर्मल पेक्षा दूर जातो, त्याला म्हणतात हा डायव्हर्ट, तो थोडा दूर जातो. हा नॉर्मल कडे वळला होता बेंड होऊन, हा नॉर्मल पेक्षा दूर बेंड होतो. म्हणजे हा ग्लास मध्ये असा बेंड झाला होता आणि हा असा बेंड होतो, नॉर्मल पासून दूर जातो. का तर हे डेन्सिटीमुळे होतं, कोणाच्या, एअर आणि ग्लासच्या. चला ठीक आहे एवढं. मग फायनली काय झालं, तर एक लाईट स्ट्रेट आला असता, इथे आला असता, जर इथे ग्लास नसला असता, इथे असता ना, तर ग्लास ठेवल्यामुळे काय झालाय, लाईट इथे होता तो एवढ्या डिस्टन्सने शिफ्ट झाला. दिसतोय का तुला, शिफ्ट झाला नाही एवढ्या डिस्टन्सने, याला लॅटरल डिस्प्लेसमेंट म्हणतात. मला विचारलं की लाईटचं डायरेक्शन हे होतं, पण त्याच्यामुळे तुम्ही फक्त एक ग्लासचा तुकडा ठेवला. घरामध्ये तुम्ही लेन्स ठेवला, हा लेन्स आहे, रे पाठवला त्याच्यामध्ये ग्लासचा तुकडा ठेवला, तर रे असा जात होता, तो ऍक्च्युली तो काय होतो, असा होऊन जातो, त्याचा अँगल काय होतो, चेंज होतो. एवढ्या डिस्टन्सने त्याने आपलं लोकेशन काय केलंय, चेंज केलं. फक्त कशामुळे, मध्ये काय झालं, रिफ्लेक्शन झालं. काय झालं, हम्म? इथे सर करतीये, हो करतोय पॉईंट, बरोबर. काय प्रश्न का सर वरती. तर आपण अशा प्रकारे चॅप्टर कम्प्लीट केला आहे, आणि चॅप्टर कम्प्लीट केल्यानंतर मला वाटतं की आपण त्याच्यावरती क्वेश्चन आन्सर करायला पाहिजे, बरोबर. काय मग, का हर्षला येऊ द्यायला पाहिजे, हर्ष हॅलो. बेसिक आला नाही. नाही ना. हम्म? हे एकदा परत वाचून घे. ओके. मग उद्या एकदा वाचून यायचं म्हणजे मला प्रश्न विचारू शकता तुम्ही आता काही उद्या तुम्ही टेस्ट घ्या. अं, टेस्ट घ्या. आपण नोट्स मधनं आधी एकदा रिकॅप करू काय चाललंय, ठीक आहे, की तुम्हाला फायदा होईल. तर नोट्सची लिंक माझ्याकडे घेऊन टाकायची. चला मोहन लक्ष द्यायचं, आपण बघतोय रिफ्लेक्शन अँड रिफ्लेक्शन ऑफ लाईट. यामध्ये जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तोच की पहिला क्वेश्चन, की व्हॉट इज लॉ ऑफ रिफ्लेक्शन. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि माहिती असला पाहिजे, डायग्राम यायला पाहिजे. इन्सिडेंट रे, नॉर्मल, रिफ्लेक्ट रे, आय अँगल, रिफ्लेक्शन, दोघे अँगल सेम असतात. आणि हा जो रे, हे सगळं चाललेलं असतं फ्लॅट असतं, एका प्लेन मध्ये असतं. कसं, एका प्लेन मध्ये, म्हणजे तुमच्या हाईटवर तुम्ही टॉर्च मिरर वरती मारला तर म्हणजे तुमच्या हाईटनेच तो रिटर्न येणार. छोट्या मुलाने मारला तर तो छोट्या हाईटने रिटर्न येणार. फ्लॅट जाणार ना, तो फ्लॅट जाणार आणि फ्लॅटच येणार. कळलं. तुम्ही ज्या हाईटने पाठवणार त्याच्या हाईट तो बेंड होऊन खाली जाणार नाही, त्याच हाईट वरती तुम्हाला फेस होणार. म्हणजे हे सर्व फ्लॅट असतं. कसं असतं, फ्लॅट. मिनिंग जाणारा रे, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे हे सेम प्लेन मध्ये असतं. कळलं, बरोबर. नेक्स्ट हो. पॉइंट जो असतो इम्पॉर्टंट, जो की इथे की टर्म्स ऑफ मिरर्स. हे जे मिरर असतात त्यांना आपण स्पेरिकल मिरर म्हणतो. स्पेरिकल मिरर मध्ये आपण बघितलं होतं की हा जो मिरर आहे इनसाइडने काम करतोय म्हणजे कॉन्केव्ह आहे, हा आउटसाइडने रिफ्लेक्ट करतो म्हणजे कॉन्व्हेक्स आहे. कॉन्केव्ह जो मिरर असतो, कॉन्केव्ह मिररला स्वतःचा एक सेंटर असतो.
कोणत्याही मिररला काय असतो, एक सेंटर असतो. तर हा मिरर आहे, हा याचा सेंटर आहे, याला सेंटर ऑफ कर्वेचर म्हणतात. सेंटर ऑफ कर्वेचर आणि हा जो एक पॉइंट आहे, पोल म्हणतात. मिड पॉइंट ऑफ द मिररला काय म्हणतात, पोल म्हणतात. काय म्हणतात, पोल. हा यांचा पोल आहे. पोल आणि सेंटरला कनेक्ट करणाऱ्या डिस्टन्सला रेडियस ऑफ कर्वेचर म्हणतात. रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ केलं तर फोकल लेंथ असतं किंवा फोकस पॉइंट असतो. सेंटर ऑफ कर्वेचरच्या हाफ, हॅलो, रेडियसच्या हाफ. जर तुम्ही डायग्राम नीट बघितली तर हा पोल आहे, याला 0ला ठेवायचं. हे सर्व मायनस मध्ये असतं, फोकल लेंथ मायनस आणि सेंटर मायनस. तर कॉन्केव्ह लेन्सला फोकल लेंथ मायनस असते आणि कॉन्व्हेक्सला पोलच्या पुढे फोकल लेंथ असते, म्हणून काय असतं की प्लस असतं. काय असते, प्लस असतं. तर काही की टर्म्स आहेत, की टर्म्स आपण बघितलं. सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर. प्रिन्सिपल ऍक्सिस काय असतो, सेंटर आणि पोल. सेंटर आणि पोलला जॉईन करणाऱ्या ऍक्सिसला काय म्हणतात, प्रिन्सिपल ऍक्सिस. डायग्रामचे रूल्स, काही की रूल्स बघितले होते आपण मिररचे. काय सिद्ध काय होते, पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस फोकस राहणार, ते फोकस होऊन जातात ते ते पॅरलल होणार आणि जो सेंटरला जाणार तो रिबाउंड होणार. बरोबर. आपण डायग्राम्स बघितल्या होत्या, इम्पॉर्टंट आहे. मल्टिपल डायग्रामचे पॉइंट आलेत आणि आपण त्याला कनेक्ट केलं होतं कोणासोबत, लेन्स आणि मिरर सोबत. कोणासोबत, हा हा जो लेन्स आहे याला काय म्हणतात, कॉन्व्हेक्स लेन्स. काय म्हणतात, कॉन्व्हेक्स लेन्स. तर कॉन्व्हेक्स लेन्स काय करतो, तर एक इमेज बनवतो. काय बनवतो, इमेज बनवतो. कॉन्व्हेक्स लेन्स समोर जर तुम्ही एक ऑब्जेक्ट ठेवला तर तो काय बनवतो, स्मॉल, डिमिनिश्ड आणि कोणती इमेज, इमेजनरी इमेज. इमेजनरी का बनवतो, तिथे रेज जात नाहीत, जातात का, नाहीत. आणि त्यालाच कोणाशी कोरिलेट करायचं, लेन्स सोबत. कोणासोबत, लेन्स सोबत. कोणता लेन्स, कॉन्केव्ह लेन्स. कॉन्व्हेक्स मिररच्या अपोजिट कोण असतो, कॉन्केव्ह लेन्स. तोही तेच करतो. काय श्रावणे, त्याच्या समोर ऑब्जेक्ट ठेवला, तो एक स्मॉल इमेज बनवतो, इन्व्हर्टेड इरेक्ट बनवतो, इमॅजिनरी बनवतो. मिररने इथे बनवली होती फक्त इथे बनवतो, पण सेम कंडिशन. मग कसं लक्षात ठेवणार, मिरर मध्ये कॉन्व्हेक्स जे काम करतो ते लेन्स मध्ये कॉन्केव्ह लेन्स काम करतो. फक्त इमेज याची अपोजिट साईडला असते, याची सेम साईडला असते. साईड फक्त चेंज करतो. काय करायची, साईड फक्त चेंज करतो. पुढे आपण बघितला होता, कॉन्केव्ह मिरर जो असतो तो काय करतो, फोकल आणि पोलच्या मध्ये एक डेंटिस्ट मिरर सारखं एक मोठी इमेज बनवतो. बरोबर. त्याला कोणाशी रिप्लेस करायचं, लेन्स मध्ये. कॉन्केव्हला कॉन्व्हेक्स रिप्लेस करायचं. ऑब्जेक्ट पुढे ठेवायचा, तेच पोल आणि ऑप्टिकल सेंटर आणि फोकस मध्ये ठेवायचं. हा अपोजिट साईडला इमेज बनवतो, हा सेम साईडला बनवतो, सेम साईडला बनवतो. कळतंय काय चाललंय का नाही, ठीक आहे. ते कंडिशन कसं आहे तर ते रिकॅप केल्यानंतर मला वाटतं की करणार. एक काम करायचं, नाही तर हे मला वाटतं तुम्ही प्रॉपरली वाचून यायचं. काय बरोबर ना रेसिपी, आणि मला तुम्ही त्याच्यावरती मला प्रश्न विचारायचे. नाही तर श्रेया तुम्हाला प्रॉपरली तुला प्रश्न विचारावे लागतील, कारण त्याचं झालाय, त्यांना गोष्टी कळतात. तू आता लेट जॉईन झाला, तो प्रश्न मग लेट आहे, बरोबर की नाही. आणि एवढं चॅप्टर पुन्हा आता 5-10 मिनिटं रिव्हिजन होऊ शकत नाही. तर एक काम करतो, मी तुला ह्या नोट्स टाकतो, इथं नोट्सही वाच. मग मला वाटतं की त्याच्यावर ना तुला गोष्टी कळ. तर तुला ग्रुपमध्ये ऍड केलंय का, या सीबीएसई पर्सनल ग्रुपमध्ये नाही ऍड केला. मग तुझा ग्रुप तुला कुठे मेसेज करतात सर, नाही ग्रुप असेल ना काहीतरी तुमचा. आता हा कसा यांचा सीबीएसईचा ग्रुप आहे, बरोबर. अब त्याच्यात तुमचा ग्रुप काय आहे, तुम्हाला काही काही मला हाय करा बरं, तुम्ही इथे सरांना हाय करा तर.
केला का? तर पॉइंट असं आहे की हे आधी वाचून यायचं. काय करायचं, हे नोट्स मी टाकले त्या वाचायच्या, बुक्स वाचायचं आणि मला पर्सनली विचारायचं की याचे काही प्रॉब्लेम आहेत का. उद्या आपण याचं न्यूमरिक म्हणून हाँ सर. याचे आपण काही क्वेश्चन आन्सर्स करू, वर्कशीट करू. वर्कशीट खाली ओके. खाली गेल्यानंतर तुम्हाला एक वर्कशीट दिसेल. वर्कशीट मध्ये तेच आहे की फ्रिक्वेंटली क्वेश्चन, स्टार म्हणजे एकदा क्वेश्चन आज केलेले आहेत, 2 म्हणजे मोस्ट ऑफन आणि एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. तर सर्व क्वेश्चन्स तुम्हाला इथे दिसत आहेत. त्यांचे तुम्हाला आन्सरही खाली दिसतील, त्यांची तुम्हाला आन्सर शीटही आहे खाली. तर ट्राय करा की तुम्हाला ते काही कळतंय काय सिद्वेत. हो, तर मला वाटतं होमवर्क आधी करून घ्या. मग आपण उद्या ह्या चॅप्टरलाच पुन्हा एकदा रिकॅप मध्ये टाकू. ठीक आहे. ओके. मग एवढंच करायचं, उद्या आपण बघू. ठीक आहे. आणि उद्या वाचून ओके यायचं. सर. हाँ. ते वाचून यायचं. ओके.